हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर टॉपिक लॉगरिथम्स. आज आपण लॉगरिथमचा थर्ड लेक्चर बघतोय. यामध्ये आपण लॉज ऑफ लॉगरिथम्स किंवा त्यालाच आपण रूल्स ऑफ लॉगरिथम असे म्हणतोय. लॉगरिथमचे नियम कोणकोणते आहेत ते आपण फर्स्ट वन बाय वन बघूया आणि त्यानंतर त्यावर बेस्ट जे एक्झाम्पल आहेत त्यात आपण अभ्यास करतोय. लेट अस सी. फर्स्ट लॉ काय लॉगरिथमचा? log of m to the base a plus log of n to the base a equals to log of m into n to the base a. इथे काय लॉगच्या दोन टर्म्स आहेत आणि मिडल साइन जो आहे तो प्लस आहे आणि दोन्ही लॉगचा जो बेस आहे तो सेम आहे टू द बेस a. जर लॉगच्या दोन किंवा अधिक टर्म्स असतील, मिडल साइन प्लस असेल आणि दोन्ही लॉगचा बेस जो आहे तो सेम असेल तर लॉगच्या संख्यांचा गुणाकार करतोय आपण. लॉग एकदा लिहितोय लॉग टू द बेस ए आणि m मल्टिप्लाय बाय n, कधी जर मिडल साइन प्लस असेल तर. सेम सेकंड रूल, लॉगच्या दोन टर्म्स आहेत, मिडल साइन मायनस आहे आणि लॉगचा बेस जो आहे तो सेम आहे. लॉग ऑफ m टू द बेस ए मायनस लॉग ऑफ n टू द बेस ए इक्वल्स टू, मिडल साइन मायनस असेल तर दोघांचा पण भागाकार करतोय m डिवायडेड बाय n आणि बेस जो आहे तो आहे तसं लिहितोय आपण. म्हणजेच काय, मिडल साइन प्लस असेल तर लॉगच्या संख्यांचा गुणाकार आणि मिडल साइन जर मायनस असेल तर लॉगच्या संख्यांचा भागाकार, कधी बेस सेम असेल तर. नेक्स्ट रूल, घातांकाचा रूल, लॉग ऑफ m रेस टू n टू द बेस a इक्वल्स टू n इंटू लॉग m टू द बेस a. म्हणजे लॉगच्या संख्येचा घातांक जो आहे तो आपण लॉगला मल्टिप्लाय बाय समोर घेऊ शकतोय किंवा रिव्हर्स घातांकाला घेऊ शकतोय. हा झाला आपला थर्ड रूल. लेट अस सी वन बाय वन आपण एक्झाम्पल बघतोय आपण. फर्स्ट एक्झाम्पल आपला, इव्हॅल्युएट लॉग 3 प्लस लॉग 2 प्लस लॉग 5. हा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. इथं बेस काही दिलेला नाही आहे, म्हणजे आपण बेस अज्युम करायचा. लॉगचा बेस ज्यावेळेला काही दिलेला नसतो त्यावेळेला लॉगचा बेस ई असतोय. म्हणजे इथं दोघांचा लॉगचा जो बेस आहे तो सेम दिलेला आहे. जिथे आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, लॉग ऑफ m टू द बेस a प्लस लॉग ऑफ n टू द बेस a इक्वल्स टू लॉग ऑफ m इंटू n, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2. जर बेस सेम असेल तर आपण लिहू शकतोय. म्हणजे लॉग एकदा लिहायचा, बेस जो आहे तो e आहे, शक्यतो आपण बेस e कधी लिहित नाही आहे, आणि m मल्टिप्लाय बाय n म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2 प्लस लॉग 5 आहे तसं लिहिला. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ 3 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 6 झाला प्लस लॉग 5 ॲज इट इज. अगेन इथं आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a. a म्हणजे बेस जो आहे तो इथं e आहे. जर दोन टर्म्स असतील लॉगच्या आणि दोघांचा बेस सेम असेल तर आपण m इंटू n म्हणजे दोघांचा गुणाकार करतोय, 6 गुणिले 5. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ 6 मल्टिप्लाय बाय 5 दॅट इज इक्वल्स टू 30. लॉगचा बेस जो आहे तो ई आहे, आपण ई शक्यतो लिहित नाही. देअरफॉर लॉग 3 प्लस लॉग 2 प्लस लॉग 5 याचा आन्सर झाला लॉग ऑफ 30. म्हणजे इथं सिंपल काय केलं आपण, लॉगचा जो ॲडिशनचा रूल आहे तो अप्लाय केला. लॉगच्या दोन टर्म्स असतील, बेस सेम असेल तर संख्यांचा आपण गुणाकार करतोय. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल आपला. लेट अस सी अनदर एक्झाम्पल, इव्हॅल्युएट लॉग ऑफ 27 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ 9 टू द बेस 3. इथं आपण लॉगचा सेकंड रूल अप्लाय करू शकतोय. दोन किंवा अधिक लॉगच्या टर्म्स असतील आणि मिडल साइन जर मायनस असेल तर आपण भागाकार करतोय. दॅट इज इक्वल्स टू, इथं जो आहे तो लॉग m म्हणजे 27 आहे टू द बेस a म्हणजे 3 आहे, लॉग ऑफ n म्हणजे 9 आणि बेस जो आहे तो 3 आहे आणि मिडल साइन जो आहे तो मायनस आहे. म्हणजे काय करतो आपण, लॉग एकदा लिहितोय आणि बेस जो असेल सेम असेल तो आहे तसा आणि m डिवायडेड बाय n 27 भागिले 9 दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ 3 ॲज इट इज 27 भागिले 9 म्हणजे येणारा आन्सर 3 असेल. 9 न भाग जाईल, 9 3 27. अगेन वी हॅव द फॉर्म्युला. एक आपण स्टँडर्ड रिझल्ट बघितला होता, लॉग a टू द बेस a, लॉगची संख्या आणि त्याचा बेस जर सेम असेल तर येणारा आन्सर हा नेहमी 1 असतोय. लॉग a टू द बेस a इक्वल्स टू 1. हा रूल इथं आपण अप्लाय केला. म्हणजे काय केलं तर आपण लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n टू द बेस a इक्वल्स टू लॉग ऑफ
एम डिवायडेड बाय एन टू द बेस ए हा फॉर्म्युला इथं अप्लाय केला आणि एक्सपान्शन केल्यानंतर येणारा आन्सर जो आहे तो आपला 1 असणार आहे. लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. लॉग ऑफ 145 डिवायडेड बाय 49 प्लस लॉग ऑफ 14 डिवायडेड बाय 29 मायनस लॉग ऑफ 10 डिवायडेड बाय 7. इथं काय करतो, इथं आपण फर्स्ट ज्या दोन टर्म आहेत काय लॉग ऑफ 145 डिवायडेड बाय 9 टू द बेस काही नाही म्हणजे ई असणार आहे प्लस लॉग ऑफ 14 डिवायडेड बाय 29 टू द बेस ई आहे. इथं आपण लॉगचा ॲडिशनचा रूल अप्लाय करतो. काय दोन्ही जर लॉगच्या टर्म्स असतील दोघांचा बेस सेम असेल तर एम मल्टिप्लाय बाय एन. एम म्हणजे 145 डिवायडेड बाय 49 आणि एन म्हणजे 14 डिवायडेड बाय 29 या दोघांचा आपण गुणाकार करू शकतोय आणि बेस जो आहे तो ई तो आपण शक्यतो लिहित नाही. म्हणजे लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ एम मल्टिप्लाय बाय एन सेकंड मायनस लॉग ऑफ 10 डिवायडेड बाय 7 आहे तसं लिहिला. आणि हा जो ब्रॅकेट आहे तो सिम्प्लिफाय केल्यानंतर येणारा जो आन्सर असणार आहे तो 10/7 असणार आहे. 145 डिवायडेड बाय 49 मल्टिप्लाय बाय 14 डिवायडेड बाय 29 हा कॅल्क्युलेशन केला तर येणार आन्सर 10 डिवायडेड बाय 7 मायनस लॉग ऑफ 10 डिवायडेड बाय 7 आहे तसं लिहिला. अगेन इथं फॉर्म्युला आपला लॉगचा रूल्स आहे लॉग ऑफ एम टू द बेस ए मायनस लॉग ऑफ एन टू द बेस ए. इथं एम म्हणजे 10/7 एन म्हणजे 10/7 आणि बेस जो आहे तो ई आहे. म्हणजेच काय लॉगच्या जर दोन टर्म्स असतील मिडल साईन मायनस असेल तर आपण एम डिवायडेड बाय एन म्हणजे भागाकार करू शकतोय. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ एम म्हणजे 10 डिवायडेड बाय 7 डिवायडेड बाय एन एन म्हणजे 10 डिवायडेड बाय 7 म्हणजे ही टर्म इथं कॅन्सल होऊन जाईल राहणार 1. फॉर लॉग 1 अगेन आपण स्टँडर्ड रिझल्ट बघितला होता. लॉग 1 टू द बेस ए ऑलवेज इक्वल्स टू 0. लॉग 1 ची व्हॅल्यू बेस काही असेल तर नेहमी 0 असेल अदर दॅन 1 सोडून काही असेल येणारा आन्सर नेहमी 0 असणार आहे. म्हणजे दिलेल्या क्वेश्चनचा जो आन्सर आहे तो आपला तो 0 झाला. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट 2 into log of 6/7 plus 1/2 log of 81 divided by 16 minus log of 27 divided by 196. इथं फर्स्ट आपण लॉगचा घातांकाचा रूल अप्लाय करू शकतोय. म्हणजेच काय जर घातांकाला संख्या असेल पॉवरला तर ती पुढे घेऊ शकतोय पुढं असेल तर घातांकाला घेऊ शकतोय. तो रूल अप्लाय केला आपण म्हणजे काय लॉग ऑफ 6 डिवायडेड बाय 7 आणि मल्टिप्लायचा जो 2 आहे तो घातांकाला घेतला. सेम प्लस इथं सुद्धा मल्टिप्लायचा 1/2 लॉगला आहे तो घातांकाला घेतला म्हणजे लॉग ऑफ 81 डिवायडेड बाय 16 आणि हा 1/2 जो आहे तो घातांकाला जाईल. लॉगचा थर्ड रूल अप्लाय केला मायनस लॉग ऑफ 27 डिवायडेड बाय 196 आहे तसं ठेवतो. नेक्स्ट इथं आपण सेपरेट स्क्वेअर देतोय 6चा वर्ग आणि 7चा वर्ग दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49 प्लस इथं घातांकाला 1/2 म्हणजे वर्गमूळ स्क्वेअर रूट म्हणजे 81चा वर्गमूळ 9 आणि 16चा वर्गमूळ स्क्वेअर रूट जो आहे तो 4 येईल. म्हणजे लॉग ऑफ 9 डिवायडेड बाय 4 मायनस लॉग ऑफ 27 डिवायडेड बाय 196 आहे तसं ठेवला. अगेन फर्स्ट लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ एम इंटू एन म्हणजे दोघांचा गुणाकार. एम म्हणजे 36 डिवायडेड बाय 49 एन म्हणजे 9 डिवायडेड बाय 4 टू द बेस ए बेस जो आहे तो दोघांचा ई आहे सेम आहे. म्हणजे फॉर्म्युला अप्लाय केला आपण लॉग ऑफ एम त्याला मल्टिप्लाय बाय एन म्हणजे दोघांचा गुणाकार केला आणि येणारा आन्सर जो असणार आहे तो 81 डिवायडेड बाय 49 होऊन जाईल. मायनस लॉग ऑफ 27 डिवायडेड बाय 196 आहे तसा. इथे फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर येणारा आन्सर एम मल्टिप्लाय बाय एन याचा आन्सर जो आहे तो 81 डिवायडेड बाय 49 झाला. मायनस ही टर्म आहे तशी ठेवली. अगेन वी हॅव फॉर्म्युला लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन टू द बेस ए. बेस सेम असताना मिडल साईन मायनस असेल तर दोघांचा भागाकार करतोय आपण म्हणजे लॉग ऑफ 81 डिवायडेड बाय 49 डिवायडेड बाय 27 डिवायडेड बाय 196 दोघांचा भागाकार केला आणि बेस जो आहे तो ई तो कंबाईन लिहिला. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ हा कॅल्क्युलेशन केल्यानंतर ब्रॅकेटचा येणारा आन्सर जो आहे तो
12 असेल. Let us see another example. Prove that log in bracket 1 plus 2 plus 3 equals to log 1 plus log 2 plus log 3. हा आपल्याला प्रूफ करायचा आहे. आणि लॉगचा बेस कुठेही काही दिले नाही, म्हणजे लॉगचा बेस जो असणार आहे तो ई असणार आहे. म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही साइड इक्वल आहेत, आपल्याला प्रूफ करायचं आहे. लेट अस सी फर्स्ट लेफ्ट हँड साइड LHS सपोज करतोय log 1 plus 2 plus 3 दॅट इज इक्वल्स टू लॉग आहे तसं ठेवण्याचं 1 plus 2 plus 3 यांची बेरीज केली दॅट इज इक्वल्स टू 6. म्हणजे लॉग आहे तसा आणि 1 plus 2 plus 3 याचा आन्सर 6 झाला. अगेन या 6 ला आपण लॉग आहे तसं ठेवतो, या 6 ला आपण 1 multiply by 2 multiply by 3 लिहू शकतो, कारण 3 multiply by 2 6, 6 गुणुले 1 म्हणजे 6, येणारांचं 6 असेल. का? कारण लॉगचा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. लॉगचा जर मिडल साइन प्लस असेल तर एम आणि एन यांचा गुणाकार करतोय आपण. रिव्हर्स प्रोसेसमध्ये अप्लाय केला फॉर्म्युला आपण. लॉगच्या 2 किंवा अधिक टर्म्स असतील आणि मिडल साइन प्लस असेल तर लॉगच्या संख्यांचा आपण गुणाकार करतोय. म्हणजेच काय लिहू शकतोय आपण log 1 प्लस log 2 प्लस log 3. म्हणजे मिडल साइन प्लस असेल, 2 किंवा अधिक टर्म असतील तर आपण गुणाकार करतोय 1 multiply by 2 multiply by 3. कधी लॉगचा बेस सेम असेल तर. म्हणजेच काय आपण केला log of 1 प्लस 2 प्लस 3 याचा आन्सर log of 1 प्लस log of 2 प्लस log of 3. आणि हा जो आपला राईट साईड होती, म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही साईड इक्वल आहेत. म्हणजेच log of 1 प्लस 2 प्लस 3 याचा येणार आन्सर सिम्प्लिफाय केल्यानंतर log 1 प्लस log 2 प्लस log 3 आलेला आहे आपला. आणि हा आपण प्रूफ केलेला आहे. थँक्यू.